विधान परिषदेच्या एकूण 17 जागांसाठी निवडणूक होतीये, पण महायुतीमधल्या 3 पक्षांमधल्या जागा वाटपाचा मोठा तिढा निर्माण झालेला आहे आणि हाच तिढा सोडवण्यासाठी राज्य पातळीवरती बैठकांचा सपाटा सुरू आहे। काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या नेत्यांची बैठक घेतली। या बैठकीसाठी रवींद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे हजर होते। यानंतर आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे। या बैठका होत असताना शिवसेना आणि राष्ट्रवादीची स्वतंत्र बैठक देखील होणार आहे। जागा आणि उमेदवार निश्चिती या मुद्द्यांवरती या बैठका होत आहेत। सूरज सावंत आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात माहिती देत आहेत। सूरज, खरं तर हा जागा वाटपाचा तिढा किंवा रस्सीखेच म्हणूया आपण, हे सध्या सुरू असलेले दिसतंय। उद्या दिल्लीच्या दरबारी या संदर्भातला तिढा सोडवला जाऊ शकतो, पण त्याच्या आधी राज्यामध्ये देखील काहीशा वाटाघाटी सुरू आहेत। यामिनी, नक्कीच मागील 2 दिवसांपासून आपण पाहतोय तर राज्यातले बडे नेते हे एकमेकांना भेटताना पाहायला मिळत आहेत विधान परिषदेच्या जागा वाटपावरनं। काल जर आपण पाहिलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला चंद्रशेखर बावनकुळे आले होते, त्याचबरोबर रवींद्र चव्हाण यांनी भेट घेतली होती। मात्र चर्चेअंती कुठलाही तोडगा निघालेला नाहीये। अजूनही विधान परिषदेच्या जागांसंदर्भात आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। दोघांमध्ये जवळपास 15 ते 20 मिनिटं ही चर्चा झाली। आज संध्याकाळी पुन्हा एकदा शिवसेनेच्या नेत्यांची बैठक बोलावलेली आहे। काल भाजपच्या नेत्यांची बैठक ही देखील या ठिकाणी झालेली आहे। याचबरोबर ती राज्यातला जो तिढा आहे हा राज्यातच संपवण्याचा जो मानस आहे हा जरी दिसत असला तरी जागा वाटपाच्या किंवा रस्सीखेचमधनं तो तिढा सुटेल का हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे। उद्या भाजपचे नेते, शिवसेनेचे नेते आणि राष्ट्रवादीचे नेते हे दिल्लीला जाणार आहेत। जरी कांद्यासंदर्भात ही बैठक बोलावली असली तरी कांद्यामुळे राजकीय विधान परिषदेमध्ये जागा वाटपावरून जो वांदा झालेला आहे त्यावरूनच ही बैठक ओळखली जाईल अशी चर्चा देखील रंगलेली पाहायला मिळते। आज राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची देखील एक स्वतंत्र बैठक होणार आहे। दोनही घटक पक्ष सत्ताधारी भाजपवरती आपल्या जागांसंदर्भातलं जे दबाव तंत्र आहे हे वापरत असल्याचं पाहायला मिळतंय। शिवसेनेला 5 जागा तर आहेत, मात्र एक जागा जी आहे रायगडची ती अपेक्षित आहे आणि त्यावरूनच आग्रह हा शिंदेंकडनं सुरू असल्याचं कळतंय। तर राष्ट्रवादीकडनं देखील जागांसाठी रस्सीखेच सुरू आहे आणि अपेक्षित जागा स्वतःच्या पदरात पाडून घेण्यासाठी राष्ट्रवादीकडनं देखील दबाव टाकला जात आहे। त्यामुळे आजच्या तीनही पक्षांच्या बैठकीत नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। समन्वय समितीची आज एक बैठक होणार आहे आज रात्री। या समन्वय समितीच्या बैठकीतून यामध्ये तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर ती अनेक मंत्रींच्या संदर्भात पालकमंत्र्यांची बैठक, सर्व पालकमंत्र्यांची बैठक होणार आहे। त्यामध्ये देखील सुनियोजन समितींचं वाटप, महामंडळ या संदर्भात चर्चा होणार आहे। त्यामुळे आजच्या होणाऱ्या या बैठकांचा सपाटा पाहता विधान परिषदेचा जो जागांचा तिढा आहे हा राज्यातच संपतो का पुन्हा एकदा दिल्ली दरबारी जाऊनच हा गुंता सोडवला जातो हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। यामिनी, सूरज, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।